सर्वप्रथम लाईव्ह मराठी परिवारातर्फे तुम्हाला मराठी नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. गुढीपाडवा म्हणजे महाराष्ट्राच्या नवीन वर्षाची सुरुवात. गुढीपाडवा आज सर्वत्र उत्साहाने साजरी केली जात आहे. गुढीपाडवा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं आहे ती लांबलचक गुढीची काठी, तांब्याचा कळस, फुलांचा हार आणि कडुलिंबाची ढाळी आणि सगळ्यांना आपला आवडते साखराची माळ आपल्या हे डोळ्यासमोर येतं आहे. पण तुम्ही पुस्तकांची गुढी कधी पाहिल्यात का? नाही ना. आज आपण गुढीपाडव्याच्या निमित्तानं पुस्तकांची गुढी पाहणार आहोत. चला, आज आपण कोल्हापुरातील शिंगणापूर येथे आलो आहोत. ज्यांनी पुस्तकांची गुढी उभा केली संदीप पाटील यांच्याकडून आपण जाणून घेऊया त्यांना ही आगळीवेगळी संकल्पना कशी सुचली. नमस्कार सर, तुम्हाला पुस्तकांची आवड कशी निर्माण झाली? या वाचनाची आवड मला ॲक्च्युली आमच्या वडिलांच्यापासून लागली, कारण की वडिलांना वाचनाचा फार आवड होता आणि त्यांना छंद होता याचा. विविध प्रकारची यातील काही पुस्तकं आहेत ही त्यांच्या काळापासून त्यांनी जी संग्रह करून ठेवला आहे तेव्हापासूनच्या आहे. त्यानंतर मग मी काही संग्रह केला. वाचनाची आवड करताना म्हणजे ते जेव्हा वाचनाला बसायचे किंवा ते वाचन करत होते पुस्तकांचं, त्यावेळी मी आणि माझा भावंड आम्ही दोघं मिळून अभ्यासाला जरी बसलो असलो तरी अभ्यास पूर्ण झाल्यानंतर मग त्यांची पुस्तकं ही आमच्या आसपासच असायची. ती पुस्तकं असताना ती एकत्र घेतल्यानंतर ते कोणतं पुस्तक आहे याच्याबद्दल उत्सुकता लागायची किंवा ते कोणतं विषयाचं वाचन करतात हे आम्हाला उत्सुकता लागली. त्यानंतर मग त्यातून आम्हाला वाचनाची आवड लागली. त्याचबरोबर विविध प्रकारचे पुस्तकांचे प्रदर्शन कोल्हापूरमध्ये होत होते पूर्वीच्या काळी. आता देखील होत आहेत, पण त्याचं प्रमाण थोडंसं कमी आलेलं आहे. वेगवेगळे पब्लिकेशनचे बुक्स जे आहेत ते पब्लिकेटर जे असतात ते पुण्यावाले असतील मुंबईकडून किंवा आपल्या कोल्हापुरातील लोकल जे पब्लिकेशन्स आहेत त्यांच्यामार्फत दसरा चौकमध्ये शाहू स्मारकमध्ये मोठ्या प्रमाणात पुस्तकांचे प्रदर्शन त्यावेळी होत होते. आणि त्या पुस्तकांच्या प्रदर्शनमध्ये वडील आम्हाला तिथे घेऊन जायचे आणि तिथं घेऊन गेल्यानंतर मग ते त्यांचे पुस्तकं बघत होते आणि आम्ही त्यावेळी आमचे गोष्टीरूपी जे पुस्तकं होती किंवा कथा कादंबऱ्या होत्या ते आम्ही त्यावेळी निहाळायचं किंवा हाताळायचं. त्यावेळी आम्हाला त्याची आवड निर्माण झाली. याचबरोबर ज्यावेळी सुट्ट्या पडायच्या त्यावेळी चंपक असेल, चांदोबा असेल किंवा किशोर असेल किंवा अकबर बिरबल असेल यासारखी जी लहान मुलांच्यासाठी जी पुस्तकं असायची ती आम्ही खरेदी करत होतो. त्यानंतर मग यातूनच वाचनाची आवड निर्माण झाली. पुढे शाळेमध्ये ज्यावेळी आम्ही फर्स्ट टाईम मी 10वीला गेलो. 10वीला गेल्यानंतर इतिहासचा जे पुस्तक होतं आपलं ते शिवाजी महाराजांचा पूर्ण त्यामध्ये कार्यकाल दिलेला आहे किंवा त्यांचं ध्येय उद्दिष्ट काय होतं, त्यांची कार्यप्रणाली कशी होती, गडकिल्ल्यांचा त्याच्याबद्दल महत्त्व दिलेलं आहे, त्यांची ऐतिहासिक युद्ध कशी झाली, ऐतिहासिक शस्त्र आणि यांच्याबद्दलचं थोडीफार त्याच्यामध्ये माहिती झाली. याच्यातून इतिहासाची देखील आवड निर्माण झाली आणि त्याचबरोबर वाचनाची देखील आवड निर्माण झाली. त्यानंतर पुढं कॉलेजला गेल्यानंतर अशा प्रकारे मी संग्रह वाढवत गेलो आणि याच्यातून वाचनाचा छंद लागत गेला. पुस्तकांची गुढी उभा करण्यासाठी तुम्ही पुस्तकांचा संग्रह कसा गोळा केला? हा संग्रह पुस्तकांचा जो आपण केलेला आहे हा मॅक्सिमम मी जसं आधी बोललो की वडिलोपार्जित म्हणजे वडिलांच्याकडे जी काही पुस्तकं होती ती देखील आपल्याकडे अवेलेबल. आणि माझ्या अभ्यासा रिलेटेड माझा उत्साह ज्या गोष्टीमध्ये होता, इतिहास या गोष्टीमध्ये होता, याचा जी पुस्तकं आहेत ही मी मॅक्सिमम ही जुना बाजारात जी पुस्तकं सेल आउटसाठी येतात त्यांच्यातून आपण ती पुस्तके घेतलेली आहेत. आणि काही जी प्रदर्शन जसे मी म्हणाले की पब्लिकेशनवाल्यांचे जे एक्झिबिशन्स असतात त्याच्यातून मोठ्या प्रमाणात पुस्तकांची खरेदी केलेली आहे आणि या पुस्तकांची खरेदी करून मग त्याच्यातून हा संग्रह निर्माण केला. ही जी गुढी आपण पुस्तकांची जी बघताय ह्याच्यामध्ये आपल्याला एक 200 ते 250 पुस्तकं लागलेले आहेत. आपल्याकडे जो संग्रह आहे तो 500 ते 600 अबाऊ पुस्तकांचा संग्रह आहे. याच्यामध्ये वैज्ञानिक असतील किंवा सांस्कृतिक असतील, धार्मिक असतील, शास्त्रज्ञांचे असतील, काही याच्यामध्ये आत्मचरित्र देखील आहेत, इतिहास रिलेटेड पुस्तकं आहेत किंवा आपलं घरगुती पद्धतीचे काही पुस्तकं आहेत ज्याचे सणसुदी असेल किंवा वैचारिक पुस्तकं असतील, मानसोपचारिक पुस्तके असतील याचा देखील संग्रह केलेला आहे. आणि याच्यातून जास्तीत जास्त ज्ञान घेऊन त्याचा प्रसार करण्याचं कार्य करण्याचं आता ध्येय ठेवलेलं आहे. आणि याचा प्रकारे यशासाठीच ही वैचारिक गुढी आपण आज उभा केलेली आहे.
पुस्तकांच्या गुढीमध्ये ऐतिहासिक पुस्तकं आपल्याला दिसून येतात. तुम्हाला ऐतिहासिक इतिहासाची आवड कशी निर्माण झाली? याच्यामध्ये ऐतिहासिक जसं मी तुम्हाला म्हणालो की 10वीपासूनच छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रेरणास्थान ठेवलं आणि त्याच्याबद्दल आपुलकी निष्ठा त्यांच्याबद्दल निर्माण झाली आणि महाराजांच्याबद्दल जास्तीत जास्त आपल्याला कशी माहिती घेता येईल याचा विचार केला. चांगली गोष्ट अशी आहे की आमच्या घरी आहे म्हणजे वडिलोपार्जितच काही ढाल तलवारी आहेत, भाले आहेत किंवा विविध शस्त्र आहेत जी 16व्या 17व्या 18व्या शतकातील असतील, पेशवेकालीन असतील, इंग्रजकालीन असतील किंवा महाराजांच्या काळातील असतील. त्याचबरोबर ऐतिहासिक शिवराई नाण्यांपासून मुघलकालीन नाणी, ऐतिहासिक नाणी ही देखील आपल्याकडे आहे. या छंदामुळं देखील ही जे आपला छंद आहे मग याच्यावर अभ्यास करताना आपण ऐतिहासिक नाणी आणि ऐतिहासिक शस्त्रे याच्यावर अभ्यास सुरू केला आणि अभ्यास सुरू करताना देखील मॅक्सिमम तुम्हाला दिसेल की याच्यामध्ये ऐतिहासिक नाणी जी आहेत, युद्धकला म्हणा किंवा आत्मचरित्र म्हणा, छत्रपती संभाजी महाराज असतील, छत्रपती शाहू महाराज असतील, छत्रपती राजाराम महाराज असतील किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्ण कार्यकाल कसा गेला, काय गेला, त्यांचा इतिहास याचा पूर्ण कव्हर करण्याचा जी पुस्तकं आहेत यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त संग्रह दिसेल. पुस्तकाची गुढी उभा करण्याची संकल्पना कशी सुचली तुम्हाला? पुस्तकांची गुढी उभा करण्याची संकल्पना याच्यासाठी दिसली कारण की आत्ताच्या या काळामध्ये तुम्ही पाहताय की हे डिजिटल युग चाललं आहे किंवा सोशल मीडिया जास्त इंटरॅक्शन चाललं आहे. रील्समध्ये आपले मॅक्सिमम सिटीजन असतील किंवा आपले तरुणाई जे आहे अडकलेले आहे. दुःखद गोष्ट अशी वाटते की ॲनिमल पिक्चर मॅक्सिमम मुलांनी बघितला पण त्याचवेळी श्यामची आई देखील मूवी आली होती पण ते कोणाला आली आणि ती कधी गेली हे देखील कोणालाही माहीत नाही. म्हणजे आम्ही ज्यावेळी पहिल्यांदा पुस्तक वाचले श्यामची आई याच्यातून आम्हाला प्रेरणा मिळाली की श्यामची आई नावाचं एक चांगलं पुस्तक आहे आणि त्यातनं शिकण्यासारखं काय आहे, साने गुरुजींनी काय आपल्याला धडा दिलेला आहे किंवा त्यातनं काय शिकवण दिलं आहे हे चांगलं आहे. आत्ताच्या ज्या मुलांना आई आपल्याला पाठीवर त्यांना गिरवावं लागताना देखील फार त्रास होत आहे कारण की त्यांच्याकडं आत्ता मोबाईल हे डिजिटल युग एवढं झालं आहे की त्यांना मोबाईल कसं चालवायचा, गेम कशी खेळायची किंवा रील्स कसे बनवायचे ते डिजिटल मीडियावर व्हॉट्सअपवर असेल, इंस्टावर असेल, फेसबुकवर असेल, ट्विटरवर असेल कसं अपलोड करायचं हे देखील त्या मुलांना माहीत आहे. पण पुस्तकाबद्दल त्यांना जनजागृती नाही आहे किंवा पुस्तकाबद्दलची त्यांची आपुलकी थोडीफार कमी होत चाललेली दिसून येत आहे. याचबरोबर पूर्वीच्या काळी आपण पाहिलं असाल की बसस्थानकं असतील, रेल्वे स्टेशन असतील, मार्केट परिसर असेल किंवा विविध तालमी असतील, संस्था असतील याच्यामध्ये वाचनालयाचं प्रमाण अधिक होतं आणि तिथं वाचन संस्कृती फार चांगल्या प्रकारे सुरू होती. मग कारण की वाचनाची आवड ज्यांना आहे ती तिथे एकत्र येऊन ते वाचत बसत होते, एकमेकाचं नॉलेज त्यांनी शेअर करत होते. त्यानंतर तुम्ही पाहिलं असेल की प्रवासामध्ये तुम्हाला मॅक्सिमम स्टॉलवर म्हणजे वृत्तपत्र असतील, साप्ताहिक असतील, मासिक असतील यांचे स्टॉल तुम्हाला बसस्थानकं असतील किंवा रेल्वे स्टेशन तुम्हाला दिसून येतील पण त्यांचं देखील प्रमाण कमी झाले. का ही स्टॉल होते? कारण की प्रवासामध्ये ते जे वृत्तपत्र असतील, साप्ताहिक मासिके असतील ह्यांचं वाचनाचे जे प्रवासी होतात त्याचा वर्ग फार मोठ्या प्रमाणात तो देखील तुम्हाला आता दिसून येत नाही. आता तुम्हाला क्वचितच एखादा व्यक्ती जर वाचन करत बसलेला दिसला तर तुम्ही आश्चर्य करताय, अरे हा पुढारी वाचतोय किंवा सकाळ वाचतोय किंवा इतर कोणतेही वृत्तपत्रक वाचतोय. तर आणि दुसरं कसं आहे की आपण डिजिटल मीडियावर, लॅपटॉप, टॅबवर किंवा आपल्याला मोबाईलवर ई बुक जास्तीत जास्त किती तुम्ही अर्धा तास 1 तास बरं वाचू शकाल. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही मॅक्सिमम हे वाचू नाही शकणार. पण ह्या पुस्तकाच्यामध्ये ही अशी एक मजा आहे की ह्याच्यामध्ये पहिलं पान वाचण्यानंतर दुसरं पान वाचावं, थोडा वेळ वाचूया आपण असं एक उत्सुकता निर्माण होते आणि त्यामुळे तुम्ही ते पुस्तक वाचनाला सुरुवात करताय. मॅक्सिमम तुम्ही पाहिला असाल की ब्रिटिश काळामध्ये जे स्वातंत्र्य सैनानी होते ज्यांना ब्रिटिशांनी जेल बंद केलं होतं, जितके पण स्वातंत्र्य सैनानी होते त्यांनी आपल्या लिखाणामध्ये मोठमोठ्या काही ठिकाणी कादंबऱ्यामध्ये, पुस्तकामध्ये किंवा पत्रव्यवहारामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे की ब्रिटिशांनी जे गव्हर्नमेंट होते किंवा गव्हर्नन्स असते किंवा त्यांचे जे सिक्युरिटी जी संस्था असतील त्यांना त्यांनी हे केले, रिक्वेस्ट केले होते की आम्हाला पुस्तकं द्या आमची. म्हणजे
त्यांनी लक्षात घ्या की त्या काळात ज्यावेळी ते जेलमध्ये होते त्यावेळी त्यांनी असंच बसून नाही राहिले. त्यांनी पुस्तकांची आवड निर्माण झाल्यामुळे त्यांना पुस्तकांची आवड होतीच ऑलरेडी आणि त्यातून त्यांनी ज्ञान घेण्याचा प्रयत्न केला. तिथं जे जेलमध्ये होते, जे इतर कैदी होते, त्यांना देखील ते पुस्तक वाचत त्यांच्याकडे जे नॉलेज होते त्यांनी जितके पण स्वातंत्र्य सेनानी होते त्यांनी शेअरिंग केलं आणि ही एक जी स्वातंत्र्याची जी चळवळ होती हे तुम्ही लक्षात घ्या की ही एक पुस्तकापासून ही एक चळवळ निर्माण झाली आणि त्याचा प्रचार झाला, प्रसार झाला. कारण की जितके पण आपल्याला कोणतेही व्यक्ती कुणावर असं डिपेंड नसतो किंवा मी सांगतोय म्हणून तुम्ही ऐकत नाही किंवा तिराज व्यक्ती ऐकत नसते. ती एखादी चळवळ उभा करताना त्याच्या मागं फार कष्ट आहे. आपले जे विचार आहेत, जे आपलं ज्ञान आहे, ते शेअरिंग आहे, हे समोरच्याला जेव्हा पडते त्यावेळी एखादी चळवळ वर उभं होते. या वाचनाच्या संस्कृतीमध्ये देखील आपण ही एक चळवळ उभा केलेलं आहे. या गुढीतून आपल्याला हे एक दाखवायचं आहे की ह्या पुस्तकांची आवड तुम्हाला निर्माण होणं गरजेचं आहे आणि याचा प्रचार प्रसार हा तुमच्या व्यक्तिमत्व घडवण्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे. तुमचं व्यक्तिमत्व घडेल त्यावेळी तुमच्या ॲटोमॅटिक तुमच्या लहान मुलांचे, तुमच्या कुटुंबातील इतर व्यक्तींचं व्यक्तिमत्व घडेल आणि याच्यासाठी आपल्याला ही वाचाल या म्हणीनुसार ही संकल्पना चालवणे किंवा याचा प्रचार करणे हे गरजेचं मला वाटतं. पुस्तकांच्या गुढी संकल्पनेतून तुम्ही यूथला काय संदेश देणार आहात? यूथला आत्ता मला हा संदेश द्यायचा आहे की तुमचं जे आता जे स्पर्धात्मक युथ जे चालू आहे, म्हणजे जे करिअरच्या दृष्टीने जी धावपळ सुरू आहे हे मला मान्य आहे. पण करिअरच्या दृष्टीने धावपळ करताना तुम्ही मॅक्सिमम ट्विटर, इन्स्टा, फेसबुक किंवा मोबाईलवर तुमचं जे कालावधी आहे तो दिवसातील फार वाया जात आहे. या कालावधीमधील आमचे एक वरिष्ठ म्हणायचे की तुम्ही किमान झोपताना एका पुस्तकाचं एक तरी किमान पेज वाचा. एक पेज वाचायला तुम्हाला किमान फक्त 5 ते 10 मिनिट लागतील आणि झोपायच्या आधी फक्त एक पेज जर तुम्ही वाचायची जर सवय लावली तर रोज तुम्हाला एक पेज त्यातनं जे ज्ञान जे मिळणार आहे हे तुम्हाला आयुष्यभरासाठी उपयोगासाठी येईल. यूथसाठी आता आपण बघतोय की त्यांना मोटिवेशनल लेक्चर घ्यावे लागत आहेत. वक्तृत्व कसे करावे हे त्यांना सांगावं लागत आहे किंवा भाषण कसे करावं किंवा एखादं पर्सनॅलिटी तुमची कशी असावी, तुमचं रेफरी कसे असावे, तुमचं ड्रेसिंग कसे असावे ह्याच्याबद्दल मुलांना क्लासेस आता सुरू केलेला आहे. म्हणजे यूथ आणि त्यासाठी क्लासेस जॉईनिंग करताय आणि त्यांना माझं तर म्हणणं जाईल जर तुम्ही शिवचरित्र वाचला तर मोटिवेशनल क्लासेसला देखील जाण्याची गरज नाही. महाराजांच्या शिवचरित्रामधनं त्यांच्या आईवडिलांनी कोणता संघर्ष केला, जिजाऊ माँसाहेबांनी सुरुवात कशी केली, त्यांचं संगोपन कसं केलं, महाराजांची शेवटपर्यंत कशी त्यांची युद्धकला राहिली किंवा त्यांचं त्याग कसा राहिला किंवा त्यांचं स्वराज्य उभारणी कशी झाली हे आपण पाहिलं. त्यानंतरचा काळ राजाराम महाराजांचा असेल, छत्रपती शाहू महाराजांचा काळ असेल, यामधून आपल्याला दिसून येते की एखादं व्यक्तिमत्व हे फक्त आपण जगायला आलो आहे, म्हणजे आपलं जन्म झाला आणि आपण जगलो आणि आपलं सकाळी उठलो, त्यानंतर आपलं कामकाज केलं, आपला संसार सांभाळा, 2-4 मित्रांच्या बरोबर फिरलो, त्यानंतर पार्टीज केल्या किंवा फिरायला जाऊन आपण मौज मजा केली, इथपर्यंत नाही राहत. तुमची ओळख ही तुमच्या कर्तृत्वानं किंवा तुमच्या व्यक्तिमत्वातून दिसते. याच्यासाठी मुलांनी जे यूथ जे आहे यांनी मॅक्सिमम पुस्तकांचा, मग जर तुम्हाला इंटरेस्ट असेल की ईबुकमध्ये असेल किंवा प्रिंट मीडियामध्ये असेल किंवा पुस्तकामध्ये असेल तर एखादा विषय निवडून ज्याच्यामध्ये तुम्हाला आवड आहे ते पुस्तकं तुम्ही गोळा करा आणि त्या पुस्तकांची एकदा आवड लागल्यानंतर तुम्हाला ते आयुष्यभरासाठी त्याचा आवड निर्माण होईल आणि हे तुम्हाला तुमचं व्यक्तिमत्व घडायला फार याचा उपयोग होईल. सध्याची पिढी सोशल मीडियामध्ये गुरफटून गेली आहे. या गुरफटून गेलेल्या तरुणांमध्ये वाचन संस्कृती वाढावी या हेतूने पाटील परिवाराने पुस्तकांची गुढी ही संकल्पना राबवली आहे. या संकल्पनेचा आदेश घेऊन जर आपण वाचन संस्कृती वाढवली तर नक्कीच त्यांच्या या संकल्पनेला यश मिळेल हे नक्की. कॅमेरामन रवी बागलसह मी नीता पोद्दार, लाईव्ह मराठी, कोल्हापूर.